Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण अंतराळ संशोधन या सदरामध्ये क्रायोजेनिक इंजिन हे भारतातील कुठल्या लॉन्च व्हेकल मध्ये वापरलं जातं, क्रायोजेनिक इंजिनाच्या संदर्भात जे काही फ्युएल वापरलं जातं, जे काही इंधन वापरलं जातं, त्या इंधनाची रिक्वायरमेंट काय आहे, त्या इंधनाला कुठलं टेम्परेचर लागतं, याही पलीकडे क्रायोजेनिक इंजिन वापरल्यानंतर भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला एक वेगळी दिशा का प्राप्त होते, हे स्वदेशी तंत्रज्ञान बनवण्यासाठी भारताला इतके कष्ट का करावे लागले, या तंत्रज्ञानामागील कॉम्प्लेक्स थिंग्स काय होत्या, या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. याही पलीकडे गगनयान मिशन जे काही आपण लॉन्च करणार आहोत भविष्यामध्ये, त्या ठिकाणी क्रायोजेनिक इंजिनाचा कुठला फॉर्म आपल्याला उपयोगी पडणार आहे, हेही देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर 4 पद्धतीने तुम्ही मला थँक्यू म्हणू शकाल. लाईक करून, शेअर करून, चॅनलला सबस्क्राईब करून, आणि भविष्यामध्ये अशा अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन करायची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं, ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम क्रायोजेनिक इंजिन काय आहे आणि या इंजिनामध्ये कुठलं फ्युएल वापरलं जातं, या अगोदर आपण क्रायोजेनिक इंजिन भारतातील इस्रोच्या कार्यक्रमात कुठे वापरलं जातं, कुठल्या उपग्रह वाहकामध्ये वापरलं जातं, हे आपण सर्वात महत्वाचं समजणं गरजेचं आहे. ज्यावेळेस भारतातील आपण उपग्रह वाहकाचा किंवा लॉन्च व्हेकलचा टप्प्याटप्प्यानं ज्या पद्धतीने त्याचा विकास झालेला आहे, या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला जे काही थर्ड जनरेशन GSLV, ज्याला जिओ सिंक्रोनस लॉन्च व्हेकल म्हटलं जातं, हा एक त्याचा प्लेन व्हरायंट आहे. आणि दुसरा त्यातील आपण असा म्हणूया की जो काही सेकंड व्हरायंट ज्याला काही म्हटलं जातं, GSLV Mark 3, या दोन्ही ठिकाणी आपल्याला क्रायोजेनिक इंजिन वापरलं जातं. म्हणजे या टप्प्याचा जर विकास जर केला असेल तर अधिक कॅपॅसिटी या ठिकाणी जे काही सॅटेलाइट आहे, हा सॅटेलाइट जर या इंजिनाची कॅपॅसिटी आपण विचार करूया, ज्या ठिकाणी इथे जर कंपेअर केलं, हे PSLV ची कॅपॅसिटी ऑलमोस्ट एक 750 किलोग्रॅम पर्यंतची आहे. परंतु या ठिकाणी जर आपण हा 750 किती हाईटला घेऊन जाऊ शकतो, तर एलिलला घेऊन जाऊ शकतो. परंतु ज्या वेळेस आपल्याला 2000 kg ऑलमोस्ट ज्यावेळेस GEO म्हणजे 36,000 किलोमीटर उंचीला घेऊन जायचं आहे, किंवा ज्यावेळेस आपल्याला 4000 kg किंवा 4 टन ऑलमोस्ट GEO या कक्षेमध्ये घेऊन जायचं असेल, तर या लॉन्च व्हेकलमध्ये अधिक थ्रस्ट उत्पन्न करण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट इंजिनाची गरज आहे. या इंजिनालाच आपण क्रायोजेनिक अप्पर स्टेज हे म्हटलं जातं. या दोन्ही ठिकाणी या इंजिनाचा वापर केला जातो, ही गोष्ट आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेऊया. नेक्स्ट, या इंधनाच्या संदर्भात जे काही आपण पहिल्यांदा पाहिलं, GSLV पाहिलं, Mark 2 पाहिलं, या संदर्भात हे जे काही आपल्याला स्टेज दिसते, ही जी काही क्रायोजेनिक अप्पर स्टेज आहे, त्या ठिकाणी इंडियानं जे काही स्वदेशी तंत्रज्ञानाचं क्रायोजेनिक इंजिन वापरलेलं आहे, त्याची जी काही व्हरायंट आहे, तिला आपण 7.5 इंजिन हे म्हटलं जातं. आणि ऑलमोस्ट या क्रायोजेनिक इंजिनाचा जी काही आपल्याला 3 स्टेज आहे, ही एक फर्स्ट स्टेज आहे, ही एक सेकंड स्टेज आहे, आणि 3D जी काही थर्ड स्टेज, ज्याला आपण क्रायोजेनिक अप्पर स्टेज असं म्हटलं जातं. ही स्टेज एक्झिट झाल्यानंतर जो काही क्रायोजेनिक इंजिन थ्रस्ट पैदा करतं, ते ऑलमोस्ट आपल्याकडे 75 किलो टनचं आहे. आणि याच्यात जर आपल्या डेव्हलपमेंट करायची असेल, आज GSLV ची जर आपण पेलोड कॅपॅसिटी जर पाहिली, जी मी तुम्हाला मागच्या स्लाइड्समध्ये मेन्शन्स केलं, ऑलमोस्ट हा GSLV 2.5 टन किंवा 2500 kg GEO कक्षेमध्ये, ज्यालाच आपण इन्सॅट प्रणालीसाठी हा डेव्हलप करण्यात आलेला आहे. परंतु आपल्याला जर हा 2500 kg पेलोड ज्या पद्धतीने इन्सॅट असेल, GSAT असेल, यांना JU मध्ये घेण्यासाठी कॅपेबल आहे, त्यासाठी आपल्याला जे काही क्रायोजेनिक इंजिन लागतं, क्रायोजेनिक अप्पर स्टेज इंजिन लागतं, ते 7.4 कॅपॅसिटी 7.5 कॅपॅसिटीचं लागतं. त्या अनुसार जर आपल्याला ही कॅपॅसिटी जर वाढवायची असेल, आणि ती कॅपॅसिटी ज्या लॉन्च व्हेकलमध्ये वाढवली, त्या लॉन्च व्हेकलला आपण GSLV Mark 3 असं म्हटलं जातं.
आणि या ठिकाणी जे काही क्रायोजेनिक इंजिन वापरलेलं आहे ते क्रायोजेनिक इंजिन 20 आपण म्हणूया की मोर पॉवरफुल वापरलेला आहे, जेणेकरून त्याचा थ्रस्ट जो काही प्रोड्यूस होणार आहे तो कम्पॅरेटिव्हली हा अधिक तयार होणार आहे. म्हणजे या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर आपण GSLV मार्क 3 मध्ये केला, जे C20 होतं. नंतरच्या काळामध्ये त्याला मोर ऍडव्हान्स करून आपण त्याला C25 या व्हरायंटमध्ये आपण त्याला यूज केला जातो. नेक्स्ट, या CE25चा आपल्याला किंवा 20चा जो काही थ्रस्ट पैदा करण्याची कॅपॅसिटी पाहिजे आहे, मागच्या वेळेस आपण जो थ्रस्ट पाहिला तो 75 किलो टन पाहिला. म्हणजे इंधनाचं इग्निशन झाल्यानंतर ज्या वेगानं हा थ्रस्ट प्रोड्यूस केला जातो त्याची कॅपॅसिटी ही CE75 मध्ये आपल्याला या दरम्यान भेटते. परंतु CE20चा वापर जर GSLV मार्क 3 मध्ये जर केला तर त्याची जी काही कॅपॅसिटी आपल्याला भेटते ती ऑलमोस्ट मोर दॅन द 200 किलो न्यूटन्स आपल्याला बसते. हा पॉईंट आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. दॅट इज वन ऑफ द 3 थिंग्स की या ठिकाणी थ्रस्ट हा अधिक मोठ्या प्रमाणात भेटत असल्यामुळे GSLV मार्क 3 ऑलमोस्ट 4 टन वजनाचे किंवा 4000 kg वजनाचे उपग्रह आपल्याला GEO या कक्षेमध्ये स्थिर करण्यासाठी याचा वापर केला जातो. ही गोष्ट आपण या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. आता हे क्रायोजेनिक इंजिन भारतामध्ये किंवा हे ज्या लागणारं फ्यूल जे भारतामध्ये 2 ठिकाणी इन्व्हॉल्व केलं जातं, ज्याला आपण लिक्विड प्रोपोल्जन सिस्टीम कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं, आणि दुसरं जे काही आहे इस्रोच प्रोपोल्जन कॉम्प्लेक्स, या 3 ठिकाणी आपण हे क्रायोजेनिक इंजिन किंवा त्याला लागणारं आपण म्हणूया की इंधन या ठिकाणी त्याच्यावर संशोधन केलं जातं, या ठिकाणी त्याला विकसित करण्यात येतं. नेक्स्ट स्लाइड्समध्ये आपण ऍक्च्युली क्रायोजेनिक इंजिन कुणाला म्हटलं जातं. क्रायोजेनिक क्रायो या शब्दाचाच अर्थ आहे अतिशय लो टेम्परेचरला. तर टेम्परेचरला किती, की असं काही लो टेम्परेचर असेल की ज्या टेम्परेचरला त्यात जे काही इंधन वापरलेली जात असते, रॉकेटच्या संदर्भामध्ये जे काही इंधन वापरली जातात त्यांना आपण प्रोपेलंट म्हणतो. हा पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया. प्रोपेलंट म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फ्युएल आणि या ठिकाणी एक ऑक्सिडायझर प्रोव्हाइड केला जातो. ऑक्सिडायझर म्हणजे ऑक्सिजन देणारा, फ्युएलला कंबशन करण्यासाठी ऑक्सिजन देणारा. आणि या ठिकाणी क्रायोजेनिक इंजिनामध्ये जो काही फ्युएल वापरला जातो तो ऑक्सिजन गॅस वापरला जातो. परंतु ऑक्सिजन गॅसच्या स्वरूपामध्ये जर वापरला तर आपल्याला थ्रस्ट त्या पद्धतीने प्रोड्यूस होत नाही, इफिशियन्सी आपल्याला त्या पद्धतीने मिळत नाही. म्हणून जर ऑक्सिजन या ठिकाणी मी करेक्शन्स करतो, या ठिकाणी आपल्याला जो काही फ्युएल लागणार आहे आपण त्याला हायड्रोजन म्हणूया. या ठिकाणी हायड्रोजन फ्युएल लागणार आहे, ऑक्सिडायझर आपल्याला O2 लागणार आहे. या ठिकाणी जर आपल्याला हायड्रोजन फ्युएल म्हणून जर वापरायचं जर असेल तर आपल्याला हायड्रोजन गॅसेस फॉर्ममध्ये न वापरता तो लिक्विड फॉर्ममध्ये गरजेचा आहे. आणि ज्यावेळेस लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला हायड्रोजन वापरावा लागतो जेणेकरून मोर इफिशियन्सी भेटते, जेणेकरून आपल्याला अधिक दर्जाचा थ्रस्ट पैदा होतो, तो LOX मध्ये करण्यासाठी त्याचं टेम्परेचर हे आपल्याला -253 डिग्री सेल्सिअस पेक्षाही कमी असणं गरजेचं आहे. ही एक आपण म्हणूया की क्रायोजेनिक इंजिनाची कॉम्प्लेक्स थिंग किंवा रिक्वायरमेंट आहे. दुसरी थिंग, जो काही ऑक्सिडायझर म्हणून आपण O2 वापरला जातो, या O2ला जर गॅस फॉर्ममध्ये वापरला आणि तोच O2 जर आपण लिक्विड फॉर्ममध्ये जर वापरला तर आपल्याला इफिशियन्सी अधिक प्रमाणात प्रोड्यूस होते. म्हणून त्याला लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे काही टेम्परेचर लागतं ते टेम्परेचर लागतं ऑलमोस्ट 183 मायनस डिग्री सेल्सिअस. आणि या टेम्परेचरला म्हणजे LOXलाच आपल्याला मोर थ्रस्ट प्रोड्यूस केला जातो. परंतु वन थिंग, ज्यावेळेस हा LOX लिक्विड फॉर्ममध्ये बनवला जातो इट बिकम द व्हेरी रिॲक्टिव्ह, अतिशय रिॲक्टिव्ह होतो. म्हणून या इंजिनामध्ये आपल्याला ही प्रोव्हिजन घेतली जाते की हा जो काही लिक्विड ऑक्सिजनचा टँक आहे त्याचबरोबर जो काही लिक्विड हायड्रोजन फ्युएलचा टँक आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कारणाने एकमेकाच्या संपर्कामध्ये येता कामा नये. आणि एकमेकाच्या संपर्कात ते कधी येतील, केवळ ज्या ठिकाणी कंबशन चेंबर्स आहे त्याच कंबशन चेंबरला ते एकमेकाच्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. ही एक टेक्नॉलॉजीची आपण म्हणूया की मोर कॉम्प्लेक्स थिंग. दुसरं कॉम्प्लेक्स थिंग काय आहे, या ठिकाणी आपण जर टेम्परेचर जर पाहिलं तर आपल्याला अतिशय लो टेम्परेचर मेंटेन करावं लागतं या इंजिनमध्ये. त्याचबरोबर ज्यावेळेस ते कंबशनमध्ये येतात त्यावेळेस त्याला कंबशनला येण्यासाठी वी नीड व्हेरी हाय टेम्परेचर.
जेणेकरून जो काही प्रेशर क्रिएट केला जातो त्याने करून त्या ठिकाणी प्रेशर अतिशय मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजेच क्रायोजेनिक इंजिन हे अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया का होती? कारण आपल्याला इथे 2 टोकाचा अंतर्भाव करावा लागत होता. त्याच इंजिनमध्ये आपल्याला ते इंधन स्टोअर करण्यासाठी त्याचं आपण म्हणूया की फ्युलचा टँक मेंटेन करण्यासाठी अतिशय लो टेम्परेचर आपल्याला मेंटेन करणं तेवढंच गरजेचं होतं. परंतु कंबशनच्या पर्पजसाठी ज्या ठिकाणी आपल्याला मोर प्रेशराइज गॅस आणि त्याचं एक्सपान्शन करणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला हायेस्ट टेम्परेचर करणंही गरजेचं होतं. आणि हीच या क्रायोजेनिक इंजिनामागील एक गुंतागुंत जी भारतानं बऱ्याच अंशी स्वदेशी तंत्रज्ञानानं हे तंत्रज्ञान समजून घेतलं आणि त्यामध्ये विकसित केला. हा एक दुसरा पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. नेक्स्ट आता क्रायोजेनिक इंजिनाच्या संदर्भात की जो त्याचा आपण म्हणूया की ज्यावेळेस इंजिनामध्ये रॉकेटमध्ये जे काही वेगवेगळे इंधन वापरली जातात, मोस्टली आपण सॉलिड इंधन याच्यामध्ये प्रिफर केलं जातं. दुसरं आपण लिक्विड इंधन प्रिफर केलं जातं, ज्याला आपण अर्थ स्टोरेजेबल लिक्विड प्रोपेलंट म्हटलं जातं. कम्पॅरेटिव्हली याचा थ्रस्ट हा कमी असतो. लिक्विड इंधनाचा थ्रस्ट हा मोर असतो. परंतु जे काही आपण क्रायोजेनिक इंधन वापरलं जातं त्या क्रायोजेनिक इंधनाचा थ्रस्ट याच्या कितीतरी पटीनं अधिक असतो. त्यामुळं क्रायोजेनिक इंजिनामध्ये हा थ्रस्ट ज्या भाषेमध्ये मोजला जातो किंवा त्या इंजिनाची जी काही आपण म्हणू मिझरेबल इफिशियन्सी मोजली जाते त्यालाच आपण स्पेसिफिक इम्पल्स असं म्हटलं जातं. आणि क्रायोजेनिक इंजिनाच्या टर्म्समध्ये पर सेकंदाला पर केजी इंधन जाळून जो काही मॅक्झिमम जो काही थ्रस्ट प्रोड्यूस केला जातो तो थ्रस्ट प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी या क्रायोजेनिक इंजिनाच्या स्पेसिफिक इम्पल्स या युनिटमध्ये काउंट केली जाते, ती सर्वाधिक असते. त्यामुळं स्पेसिफिक इम्पल्स हा क्रायोजेनिक इंजिनाच्या संदर्भात जी काही प्रोपेलंट वापरली जातात त्या प्रोपेलंटच्या संदर्भात हा स्पेसिफिक इम्पल्स हा सर्वाधिक असतो. म्हणून क्रायोजेनिक इंजिन जर त्याचा स्पेसिफिक इम्पल्स जास्त असेल तर त्याचा अर्थ त्यातून तयार होणार थ्रस्ट हा अधिक असेल. थ्रस्ट जर अधिक असेल तर त्याची पेलोड कॅपॅसिटी आपल्याला अधिक भरणार आहे. म्हणून क्रायोजेनिक इंजिन हे अधिक वजनाचे उपग्रह जीटीओ कक्षेमध्ये जीओ कक्षेमध्ये नेण्यासाठी भारतासारख्या एक विकसनशील देशांना जो आता अंतराळ तंत्रज्ञानामध्ये एक इमर्जिंग नेशन म्हणून बाहेर येतो त्याला हे तंत्रज्ञान डेव्हलप करणं सर्वात महत्वाचं होतं. क्रायोजेनिक इंजिनाच्या संदर्भात डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण जो प्रकल्प हाती घेतला होता त्या प्रकल्पालाच क्रायोजेनिक अप्पर स्टेज प्रोग्राम असं म्हटलं जातं. या सर्वात एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊया. सर्वात प्रथम 1963 मध्ये अमेरिकेनं या क्रायोजेनिक तंत्रज्ञानाला शोध लावला, त्याचं टेस्टिंग केलं आणि हे शोध लावल्यामुळं त्याची कॅपॅसिटी अधिक असल्यामुळे 1969 मध्ये जो काही अमेरिकेनं मूनवर जाण्याचा जो आपण धाडस केलं किंवा सक्सेसफुल केलं त्या ठिकाणी जे काही रॉकेट वापरण्यात आलं होतं सॅच्युरन व्ही, ते सॅच्युरन व्ही मूनपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यामुळे सक्सेस झालं. त्यामध्ये क्रायो हे तंत्रज्ञान वापरलं होतं. त्यानंतर 1977 मध्ये हे तंत्रज्ञान डेव्हलप केलं, त्या राष्ट्राचं नाव होतं जपान. नंतर 1979 मध्ये या तंत्रज्ञान हस्तगत केलं किंवा स्वतःचं डेव्हलप केलं ते राष्ट्र होतं फ्रान्स. नंतर 1984 मध्ये हे तंत्रज्ञान जे काही डेव्हलप केलं त्याचं नाव होतं रशिया. आणि 1900 या ठिकाणी सॉरी रशिया नाही आहे, या ठिकाणी तो देश होता चायना. आज चायना आपला देश कितीतरी पुढं आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि 1987 मध्ये हे तंत्रज्ञान जे काही डेव्हलप केलं ते रशियाने. आता रशिया एक आपला सदा सर्व काळ आपण असा म्हणूया की फ्रेंडली नेशन म्हणून काम करत होता आणि भारताला जे काही उपग्रह तंत्रज्ञान किंवा लॉन्च व्हेकल डेव्हलपमेंट करण्याचं काम चालू होतं त्या अंतर्गत भारतानं रशियाकडून हे क्रायोजेनिक तंत्रज्ञान मागण्याची कोशिश केली. परंतु त्या काळामध्ये जो काही मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम या तत्वानुसार अमेरिकेनं रशियावर दडपण टाकलं आणि भारताला मिळणारं हे क्रायोजेनिक तंत्रज्ञान क्रायोजेनिक फ्युल देण्यास नकार दिला. आणि ऑलमोस्ट त्यानंतर भारतानं जो काही जीएसएलव्हीचा प्रोग्राम डेव्हलप केला, जीएसएलव्ही जिओ सिंक्रोनस आपण त्याला म्हणूया की जिओ सिंक्रोनस लॉन्च व्हेकल डेव्हलप केल्यानंतर त्या प्रोग्रामचं सक्सेस हे पूर्णपणे क्रायोजेनिक इंजिनावर होतं. त्यामुळं भारताला आज जीएसएलव्ही मध्ये 2001 मध्ये सुरुवात करून देखील आपल्याला नंतरच्या काळामध्ये रशियानं डेव्हलप केलेली जी काही केव्हीडी किंवा ज्याला आपण भाषेमध्ये RD-56 ही जी काही क्रायोजेनिक इंजिन म्हणतो त्याच्यावर अवलंबून होतं. आणि भारतानं
खऱ्या अर्थानं GSLV-D5 जो आपण हा वाहक डेव्हलप केला, त्या वाहकामध्ये स्वतःचं बनवलेलं क्रायोजेनिक जे इंजिन डेव्हलप केलं, ते ऑलमोस्ट आपण 2014 मध्ये 5 जानेवारी 2014ला हे आपण स्वतःचं तंत्रज्ञान विकसित केलं. ही एक आपल्या क्रायोजेनिक इंजिनाच्या संदर्भातील एक आपल्याला अचिव्हमेंट म्हटली पाहिजे. सर्वात महत्व या इंजिनाच्या संदर्भात जे काही कॉम्प्लेक्स थिंग आपल्याला गरजेच्या पडतात, कारण हा इंधन जे अतिशय लो टेम्परेचरला आपल्याला मेंटेन करावं लागतं, परंतु ते प्रोपेलंट पंपिंग करत असताना टर्बो पंपच्या साह्यानं आपल्याला त्याचा स्पीड हा ऑलमोस्ट 40,000 रिव्होल्यूशन पर मिनिट लागतो. हे एक टेक्नॉलॉजिकल आपण त्याला म्हणूया कॉम्प्लेक्स थिंग भारताच्या दृष्टीनं तिला अचीव्ह करणं होतं. दुसरं गोष्ट, हे प्रोपेलंट इतक्या कमी टेम्परेचरला त्याचं स्टोरेज करणं, टँकमध्ये त्याला फिलिंग करणं, आणि सर्वात महत्वाचं या क्रायोजेनिक इंजिनाच्या ग्राउंड स्टेजला टेस्टिंग करणं, अप्पर स्टेजला टेस्टिंग करणं, ट्रान्सपोर्टेशन करणं, ह्या देखील एक गुंतागुंतीच्या गोष्टी होत्या. आणि भारताला 2001 पासून जो काही हा प्रोग्राम GSLVच्या माध्यमातून केला, ज्या ठिकाणी आपल्याला रशियाची गरज लागत होती, ऑलमोस्ट 2014 म्हणजे 13 ते 15 वर्षांनी भारतानं GSLV-D5 या तंत्रज्ञानामध्ये पहिल्यांदा स्वतःचं CUS-575 हा क्रायोजेनिक इंजिन वापरून हे स्वदेशी तंत्रज्ञान हस्तगत केलं. याच प्रोग्रामला आपण क्रायोजेनिक अप्पर स्टेज प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. ही वन थिंग आपण या ठिकाणी मुद्दाम लक्षात ठेवावी. हीच गोष्ट मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे की जर आपल्याला प्रश्न आला की भारतानं पहिल्यांदा स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित क्रायोजेनिक इंजिन आणि फ्यूल कुठल्या रॉकेटमध्ये लॉन्च केलं, तर आपलं नाव असलं पाहिजे GSLV-D5. आणि जर विचारलं त्याद्वारे किती उपग्रह किंवा कुठला उपग्रह आपण GEO कक्षेमध्ये लॉन्च केला होता, तर त्या उपग्रहाचं नाव जे काही होतं GSAT-14. त्यामुळे हा एक MCQ बेस्ड क्वेश्चन आपल्याला क्रायोजेनिक इंजिनाच्या संदर्भातील आहे तो आपल्याला येऊ शकतो. ही मुद्दाम गोष्ट या ठिकाणी मी नमूद केली. दुसरी या संदर्भातील या ठिकाणी जे क्रायोजेनिक इंजिन वापरलं होतं ते CE 7.5 होतं, परंतु लेटेस्ट जे क्रायोजेनिक इंजिन इस्रोने डेव्हलप केलेलं आहे त्याची जर टेस्ट जर घेतली भारताने, ती जी काही सक्सेसफुल घेतली, तर 5 जून 2017 मध्ये जो काही आपण GSLV Mark 3 लॉन्च केला, या Mark 3 लॉन्चच्या संदर्भात घेतलेले, आणि हा GSLV Mark 3 चाच वापर करून आपण जे काही चंद्रयान 2 मिशन लॉन्च केलं 2019 मध्ये 22 ऑगस्टला, त्यामध्ये देखील GSLV Mark 3 चाच आपण अंतर्भाव केला होता. म्हणजे चांद्रयान 2 मध्ये देखील क्रायोजेनिक इंजिनाचं यश हे सर्वात महत्वाचं यश आहे. नेक्स्ट, क्रायोजेनिक इंजिन चे जे काही फायदे आपण पहिल्यांदा मेन्शन केले की याचा थ्रस्ट सर्वाधिक आहे, हा याचा फायदा आहे. याची एनर्जी किंवा लेस फ्यूल या ठिकाणी कंझम्पशन होतं. दुसरी गोष्ट, या इंजिनामध्ये आपण काय वापरतो, या इंजिनामध्ये आपण लिक्विड ऑक्सिजन वापरतो प्लस लिक्विड आपण हायड्रोजन वापरतो. कम्पॅरेटिव्हली यांची रिॲक्शन होऊन आपल्याला जो काही प्रोडक्ट बाहेर निघतो, इट इज नथिंग बट द प्लेन वॉटर आपल्या ठिकाणी बाहेर मिळतं, ज्यालाच आपण या इंजिनाला त्यातील प्रोपेलंटला एन्व्हायरमेंट फ्रेंडली फ्यूल असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, या इंजिनाचा वापर जे काही येणाऱ्या काळामध्ये भारताच्या दृष्टीने आगामी काळामध्ये भारताला जर स्पेस तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर जायचं असेल, तर भारताने मॅन स्पेसमध्ये एक हासिलत आपण म्हणूया की कॅपेबल होणं सर्वात महत्वाची गरज आहे. म्हणून मॅन स्पेसमध्ये ज्या ठिकाणी त्या स्पेस क्राफ्टचं वजन हे अधिक असणार आहे, ज्यावेळेस आपल्याला मनुष्याला स्पेसमध्ये घेऊन जायचं आहे, भारतीय अंतराळ वेळाला आपल्याला चंद्रावर न्यायचं आहे, मार्सवर न्यायचं आहे, हे भविष्यातील जे काही मिशन्स आहे ते जर सक्सेसफुल लॉन्च करायचे जर असेल, तर आपल्याला या ठिकाणी क्रायोजेनिक इंजिन हे गरजेचं होतं. आणि क्रायोजेनिक इंजिनाचे जे काही ॲडव्हान्टेज जे काही आहे मॅन स्पेस मिशनमध्ये आहेत, किंवा युनिफाईड लॉन्च व्हेकल जे आगामी काळामध्ये आपलं फ्युचरमधला प्रोग्राम्स आहे, किंवा भारत आगामी काळामध्ये रियुजेबल लॉन्च व्हेकल जे काही डेव्हलप करतो, त्याचं सक्सेस हे आपल्या क्रायोजेनिक इंजिनावर आहे. आणि या ठिकाणी थ्रस्ट अधिक प्रोड्यूस केला जात असल्यामुळे आपण एक ॲडिशनल पेलोड सुद्धा याद्वारे घेऊन जाऊ शकतो. हा एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. दुसरं, यातील जो काही नवीन सिस्टीम आपण डेव्हलप करतो किंवा भारत या सिस्टीमच्या मागे लागलेला आहे, त्याला आपण
सेमी क्रायोजेनिक इंजिन म्हणतो. तर सेमी 200 इट इज इंडिकेटिंग द पॉवर ऑफ दॅट इंजिन. आता या ठिकाणी काय फरक केला जातो? या ठिकाणी फ्युएल जे काही आपण क्रायोजेनिक इंजिनामध्ये लिक्विड हायड्रोजनचा वापर करतो, त्या ठिकाणी आपण या ठिकाणी रिफाईन केरोसिनचा वापर करणार आहे. रिफाईन केरोसिनचा वापर केल्याने काय होतं? कंपॅरेटिव्हली रिफाईन केरोसिनसाठी जे काही हायड्रोजनसाठी आपल्याला टेम्परेचर इतकं मेंटेन करावं लागतं, दिस इज व्हेरी कॉम्प्लेक्स थिंग. केरोसिनसाठी आपल्याला ते टेम्परेचर मेंटेन करावं लागत नाही. ही दुसरी थिंग आपण या ठिकाणी समजली पाहिजे. आणि कंपॅरेटिव्हली हे रिफाईन केरोसिन जे काही आपण म्हणूया, जे काही या तंत्रज्ञानामध्ये सेमी क्रायोजेनिक तंत्रज्ञानामध्ये वापरण्यात येणार आहे, कंपॅरेटिव्हली ते अधिक लाईट वेट असणार आहे. लाईट वेट असल्यामुळे 500 केजीचा अधिक पे लोड आपल्याला या लाईटर वेटरमुळे येणाऱ्या स्पेस मिशनमध्ये आपण ऍड करू शकणार आहे. दुसरी गोष्ट, हा लाईट वेट असल्यामुळे आपल्याला जो काही स्पेस लागणार आहे कंपॅरेटिव्हली या रिफाईन केरोसिनमुळे कमी लागणार आहे. म्हणजे येणाऱ्या स्पेस मिशनमध्ये जे नेक्स्ट स्लाइड्सवर आपण येणारं भारताचं जे काही मॅन मिशन्स आहे, त्या मॅन मिशन्समध्ये आपल्याला सेमी क्रायोजेनिक टेक्नॉलॉजीचा यूज करायचा आहे. तर रिझन काय किंवा क्रायोजेनिक तंत्रज्ञानात आणि याच्यात फरक काय आहे? तर यामध्ये आपण लिक्विड ऑक्सिजन तर वापरतो, पण लिक्विड हायड्रोजन वापरण्याऐवजी या ठिकाणी आपण केरोसिन वापरतो. कारण कंपॅरेटिव्हली हा नॉर्मल टेम्परेचर लागतं त्याला स्टोरेज करण्यासाठी, त्याचं अप्लिकेशन करण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी, आणि हा हायड्रोजनपेक्षा लाइटर इन वेट आहे आणि त्याला आपल्याला स्पेस कमी लागते. दुसरी गोष्ट, मग भारतामध्ये सेमी क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी कुठं अपेक्षित आहे? जर आपण बारकाईने जर अभ्यास केला असेल तर भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2018 ला आपल्याला हे टार्गेट दिलं की भारताच्या 75th स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट 2022 मध्ये भारताला एक प्रकल्प लॉन्च करायचा आहे. त्या प्रकल्पाचंच नाव आहे गगनयान. गगनयान मध्ये काय आहे? गगनयान इट इज नॉट ओनली इस्रोचा प्रोजेक्ट. हा इस्रोचा प्रोजेक्ट नाहीये, तो आता आपल्या भारताचा प्रोजेक्ट बनलेला आहे. या प्रोजेक्टच्या अनुसार जवळजवळ जे काही ॲस्ट्रॉनॉट आहे, त्या ॲस्ट्रॉनॉटलाच आपण नाव दिलेलं आहे यमुनॉट, हे जे संस्कृत नाव आहे. ऑलमोस्ट हे 3 यमुनॉट पृथ्वीपासून एक 300 ते 400 किलोमीटर उंचीवर स्पेस क्राफ्टच्या माध्यमातून जवळजवळ 7 दिवस पृथ्वीभोवती किंवा स्पेस भोवती प्रदक्षिणा करणार आहे. आणि या गगनयानमध्ये जसं मागच्या स्लाइड्समध्ये सांगितलं, जर आपल्याला एक स्पेसक्राफ्टमध्ये 3 ह्युमनॉट न्यायचे असेल, ॲस्ट्रॉनॉट न्यायचे असेल, त्यांची बाकीची रिक्वायरमेंट जर हवी असेल तर पे लोड हा अधिक असणार आहे. आणि या पे लोडला अधिक पद्धतीने जर आपल्याला थ्रस्ट उत्पन्न करायचं असेल, त्या कक्षेमध्ये जर त्याला लॉन्च करायचं असेल, तर डेफिनेटली हे जे काही सेमी क्रायोजेनिक इंजिन जे काही आहे ते डेव्हलप करण्यासाठी भारताच्या टेस्ट चालू आहेत. ही गोष्ट मुद्दाम आपण या ठिकाणी समजून घेऊया. आपण आता शेवटच्या प्रश्नाला जातोय. हा प्रश्न बारकाईनं वाचा. हा आपल्याला इस्रोच्या जे काही सिस्टीम्स आहेत, इन्स्टिट्यूशन आहे त्याच्याशी रिलेटेड दिलेला आहे. व्यवस्थित वाचल्यानंतर थोडंसं स्टॉप करा व्हिडिओ, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला कुठलं ऑप्शन्स मिळतंय हेही मिळतंय. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द रिमोट सेन्सिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द रिमोट सेन्सिंग ही डेहराडूनला आहे. बरोबर आहे. जिला आपण सतीश धवन स्पेस सेंटर असं म्हटलं जातं, श्रीहरिकोट्टामध्ये आहे. जिचं पूर्वीचं नाव होतं श्रीहरिकोट्टा हाय अल्टिट्यूड रेंज, तोही या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसतोय. आणि या संदर्भातील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर जे आपल्याला हैदराबादमध्ये आहे, हेही ऑप्शन्स बरोबर आहे. यातला आपल्याला विचारलेल्या खालीलपैकी कुठलं ऑप्शन्स करेक्टली मॅच आहे, म्हणजे आपले 2, 3, 4 ऑप्शन्स करेक्टली मॅच जर असेल तर या ठिकाणी आपलं ऑप्शन हे बरोबर येतं. आता या ठिकाणी जे काही आपण क्रायोजेनिक इंजिन डेव्हलप करतो, लिक्विड हायड्रोजन आणि लिक्विड ऑक्सिजन डेव्हलप करतो, ते साधारणपणे 2 फॅसिलिटीमध्ये डेव्हलप केलं जातं. त्या फॅसिलिटीलाच आपण नाव दिलेलं आहे लिक्विड प्रोपल्जन, नाव दिलेलं आहे लिक्विड प्रोपल्जन सिस्टीम सेंटर. हे लिक्विड प्रोपल्जन सिस्टीम सेंटर आपल्याला 2 ठिकाणी आपण डेव्हलप केलेलं आहे. एक जे काही आहे हे आहे वालीमल्ला, जे तिरुअनंतपुरम जवळ किंवा तिरुअनंतपुरममध्ये केरळ या राज्यातील आहे. आणि दुसरं जे काही डेव्हलप करतोय ते आपण बेंगळुरूलाच डेव्हलप केलं जातं, जे आपल्या इस्रोच्या ठिकाणी किंवा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. परंतु LPSC या सेंटरला आर्ग्युमेंटेशन करण्यासाठी किंवा आपण त्यात म्हणूया की मोर एक क्रायोजेनिक इंजिनाचा ज्या ठिकाणी स्पेशलाइज अभ्यास केला जातो, त्या सेंटरलाच आपण नाव दिलेलं आहे इस्रोज प्रोपोल्जन
कॉम्प्लेक्स सेंटर. आणि हे जे काही आपण डेव्हलप करतो ते आहे तामिळनाडू येथील महिंद्रगिरी या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ मी तुम्हाला या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की आपण कुठे हे डेव्हलप करतोय, ही सिस्टीम आपण कुठे डेव्हलप करतो. तर या पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला हे एमपीएससीला, त्याचबरोबर आपण असं म्हणूया UPSC मध्ये विचारले जातात की अंतराळ संशोधनाच्या संदर्भात आपल्याला बेसिक टेक्नॉलॉजी माहीत असणं गरजेचं आहेच. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या इन्स्टिट्यूशन, त्याची केंद्र कुठं आहे, त्यांची फंक्शन कुठं आहे, हा देखील आपल्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग आहे. हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.